सस्नेह जय महाराष्ट्र। आज आपल्याशी संवाद साधण्याचा सर्वप्रथम हेतू असा आहे की कालच्या पूर्ण दिवसभराच्या प्रक्रियेमध्ये आपण एक गोष्ट बघितली। परवा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा एक गट स्थापन केला। तो गट स्थापन करत असताना 7 सदस्य उपस्थित होते, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टोटल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 11 सदस्य निवडून आलेले। काल आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील साहेब यांनी काल जो गट स्थापन केला तर त्यांची संख्या आपण बघितली तर ती 5 होती। काल आपण डॉक्टर श्रीकांत शिंदेची बाईट ऐकली तर त्यांनी सुद्धा मनसे आणि शिंदे गट यांचा अलायन्स झाल्याचं म्हटलं, परंतु ह्या दोघांच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये शिवसेनेचे 4 निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक कुठे आहेत, कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यांच्या सोबत आहेत की नाही आहेत किंवा त्यांचं काय केलं याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीची वाच्यता त्यांनी केली नाही। परंतु आपल्या सगळ्या माध्यमातून मला एक आपल्याला नमूद करायचं आहे की हे 4ही सदस्य आमच्या संपर्कात आहेत, आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे 4ही सदस्य शिंदे गटाच्या आणि मनसेच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि ते वारंवार आम्हाला फोन करून हे सांगत आहेत की आम्हाला डांबून ठेवण्यात आलेलं आहे, आमच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी आम्हाला तिथे ठेवलेलं आहे। आमच्या कुठल्याच पद्धतीची इच्छा नाहीये शिंदे गटाबरोबर किंवा मनसे सोबत ते जे काही अलायन्स करतात अशा पद्धतीचं कुठल्या पद्धतीचं अलायन्स करण्याची। त्यामुळे आज आमच्या पुढे हा प्रश्न पडलेला आहे की पुढे काय केलं गेलं पाहिजे। परंतु ज्या पद्धतीने नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली तर मला असं वाटतं की ज्यांच्या ताब्यामध्ये आमचे नगरसेवक आहेत त्यांनी त्या नगरसेवकांना समोर आणून त्यांची भूमिका देखील स्पष्ट करून देणं गरजेचं आहे। आजच्या नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन।